रामकृष्ण हरी. सर्वांचं स्वागत आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. याला मी सरळ म्हणेल आता की या व्हिडिओ दूध का दूध और पानी का पानी होने वाला है. मी एक छोटासा शॉर्ट काय बनवला, पण लोकांच्या मनामध्ये अजून जागरूकता नाही. कशाबद्दल? भगवंताच्या टिळ्याच्या मध्ये असणारा जो टिपका आहे, काळा टिपका. तर ही या पंढरपुरात येणाऱ्या दर्शनार्थी लोकांच्या पायाची धूळ संध्याकाळी एक जण ज्याला सेवा दिली आहे मंदिर व्यवस्थापनाने, ती जमा करायचं. त्याच्यामध्ये बुक्का, वेगवेगळे सुगंधी द्रव्य आणि थोडी दर्शनार्थी महान शुद्ध भक्त जे दर्शनाला येतात त्यांच्या पायाची धूळ टाकून देवाला लावली जाते. अशा प्रकारचा जो भ्रम समाजात पसरला, याबद्दल मी व्हिडिओ बनवला होता. आता हा शॉर्ट यूट्यूबवर, फेसबुकवर आणि इंस्टाग्राम प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सापडेल. माझं जे आयडी आहेत गणेश महाराज मुळे. तर माझा स्वभाव आहे स्पष्ट म्हणजे स्पष्टच. आता तर मी म्हटलं चला आपण बोललो, काही जणांनी कमेंट्स केल्या आता यांचा काहीतरी नवीन प्रॉडक्ट येणार असेल म्हणून यांनी अशा प्रकारचा व्हिडिओ बनवला म्हणून. काही जण म्हणू लागले नाही हो, एक मोठे कथाकार बोलले आहेत आणि कथाकार कसे काय चुकीचं बोलू शकतात. तर मी या ठिकाणी कथाकाराला चुकीचं ठरवण्यासाठी नाही आलो. माझा फक्त विषय एवढाच आहे की ज्या कथाकारांनी फक्त भाव मांडला आहे त्या भावाचा बाजारभाव बनवणारे आमचे लोक आहेत. कारण समाज जेवढा हुशार तेवढा मूर्ख देखील आहे, बरोबर ना? कारण करोडामध्ये लोक बघतात आणि त्यावर विषयच काढत नाहीत, त्यावर प्रश्नच उद्भवत नाही लोकांच्या मनामध्ये की अशा प्रकारची पण गोष्ट होऊ शकते का. आणि वरून स्पष्टीकरण देतात लोक. अहो देव एवढा महान आहे, एवढा दयाळू आहे आमचा पंढरीचा पांडुरंग की त्याने दर्शनार्थीच्या पायाची धूळ लावणं पण स्वीकार केलं. अहो त्याच्यात वादच नाही, हे निर्विवाद सत्य आहे की आमचा पंढरीचा पांडुरंग दयाळू आहे. पण आपणही थोड्या मर्यादा पालन कराव्या का नाही, तर त्याबद्दलच हा व्हिडिओ आहे. तर मी लगेच आपला कॅमेरा आणि काय म्हणतात ना छोटं मोठं काही माझं स्टुडिओचं मोबाईल माईक वगैरे उचलला आणि सरळ मंदिर समिती, कोणती? विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे जे विश्वस्त आहेत तर त्यांच्याकडे पोचलो आणि मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला आधी तेच दाखवतो. तर बघा. रामकृष्ण हरी. तर मी आज तुमच्या समक्ष जो मुद्दा मी तुमच्याकडे मांडलेला होता आजपर्यंत की भगवंताच्या ज्या कस्तुरीचा टिळा आहे त्याच्या मधोमध जे काळ्या कलरचा टिपका लावला जातो तो काय आहे मी तुम्हाला दाखवलं मागच्या व्हिडिओत. पण बऱ्याच जणाला विश्वास नव्हता म्हणून मी आता सरळ जे विठ्ठल रुक्मिणी समिती आहे पंढरपूरची त्यांच्या विश्वस्त मंडळातले हरिभक्तीपरायण श्री ज्ञानेश्वर महाराज देशमुख जे या ठिकाणी त्यांच्याकडे आलोय विचारायला की बरेच लोक म्हणतात ना की जे दर्शनार्थी येतात त्यांच्या पायाची धूळ संध्याकाळी जमा करून त्या टिळ्यामध्ये बुक्का वगैरे वेगळ्या गोष्टी मिक्स करून लावतात. असा जो भ्रम पसरलेला आहे तो साक्षात बाबांनाच विचारू, कारण ते त्या व्यवस्थापनामध्ये त्यांचं मुख्य भूमिका आहे. तर बाबा हे असं काही घडतंय का आपल्या तिथे? कोणाला काम दिलंय का झाडून ते मिसळायचं आणि देवाला लावायचं? मी ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, सदस्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर, शासनाच्या स्थापित असलेली ही समिती आहे. आणि या समितीच्या माध्यमातून जे काही आतापर्यंत अनेक गोष्टी ज्या काही वेगवेगळ्या फैलवल्या गेलेल्या आहेत त्या बऱ्याचशा गोष्टी त्या चुकीच्या आहेत की जेणेकरून एक मध्यंतरी मलाही असं ऐकायला मिळालं की येणाऱ्या वारकऱ्याच्या पायाची धूळ लोकांनी झाडायची, म्हणजे कर्मचारी त्याला नेमलेले त्यांनी झाडायची, ती गोळा करून त्याचं ते बुक्का वगैरे काही टाकून सुगंधी द्रव्य टाकून देवाच्या कपाळाला लावतात. ते पूर्णपणे चुकीचं आहे. हे दादांत कुठे अशी ती गोष्ट आहे की जेणेकरून हे जे आहे देवाला चंदनाचा, चंदन आणि केशर, प्युअर चंदन आणि केशर हे ओघळून त्याचा देवाला गंध लावला जातो आणि त्याच्यावर कृष्णगोहर किंवा त्याला कोणी अक्षत म्हणतं किंवा कोणी काळं चंदन म्हणतं. ते पंढरपुरामध्ये हे विक्रीला कवठेकरांच्या दुकानामध्ये मिळतं आणि इतर ठिकाणीही मिळतं की जेणेकरून ते कृष्णचंदन देवाला उघडून छोट्याशा वाटीमध्ये घेतल्या जातात. ते पाण्यामध्ये उघडून पाण्यामध्ये ते त्याचा गोल काळा टिपका ते देवाच्या कपाळाला लावला जातो. आणि देवाला जर काय आवडत असेल तर अतिप्रिय आवडे तुळशी बुका, आणि ते बुक्यासारखाच तो त्याचा कलर असल्यामुळं तो सुगंधी बी आहे की ते काळं चंदन असल्यामुळं कृष्णगोहर किंवा अक्षत त्याला म्हटलं जातं. परंपरेनं आज सगळ्यात तेच लावण्यात आलेलं आहे, कुठलीही धूळ लावल्या जात नाही. पण देवाची भावना अशी आहे की जर संत पुढे नामदेवरायच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग आहे
की नामदेवरायने आणि ज्ञानोबाराय तीर्थयात्रा करून आले. आल्यानंतर देवाने सांगितलं की माऊंद घालावं लागेल. माऊंद घालायचं म्हटल्यानंतर मग निमंत्रण द्यायचं. देवाने सगळी सिद्धता केली. निमंत्रण जर द्यायचं झालं तर निमंत्रण द्यायला नामदेवराय आणि देव स्वतः निघाले असताना नामदेवरायला देवाने पुढं केलं आणि देव पाठीमागे नामदेवरायच्या निघाले. कशासाठी की ते संत आहेत, संतांच्या चरणाची धूळ माझ्या अंगावर पडावी त्याने मी कृतकार्य व्हावं, ही त्यांची भूमिका आहे. ही भूमिका नामदेवरायांनी त्यावेळेस म्हणजे देवाने त्यावेळेस मांडलेली आहे. याचा अर्थ असा नाही की लोकांच्या येणाऱ्या जाणाऱ्याची धूळ तिथली पायाची काढायची आणि ती देवाच्या कपाळाला लावायची. हे पूर्णतः चुकीचं आहे. हे असा गैरसमज कोणी करून घेऊ नये की देवामध्ये ते देवाच्या कपाळावर कृष्ण गोहर किंवा त्याला अक्षत म्हटलं जातं किंवा काळचंदन म्हटलं जातं, ते सानेवर उगाळून देवाला लावल्या जातं. तर ऐकलं तुम्ही, हरिभक्तीपरायण श्री ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर हे त्या मंदिर समितीचे कैक वर्षापासून विशेष विश्वस्त मंडळातले सदस्य आहेत. तेच या कारभाराला काही म्हणजे मर्यादेपर्यंत बघतात. ते त्यांनी काही कोणाला काम नाही दिलेलं हे त्यांच्या मुखातून तुम्ही ऐकलं. मग आता हे काय इथे काही वादविवाद करण्यासाठी नाही तर स्पष्टता करण्यासाठी. कारण मी यूट्यूबला जाऊन पाहिलं, भरम 60 लोकांनी असे स्टेटमेंट दिलेत की पंढरीचा पांडुरंग अशा प्रकारे दुःख झेलतो. पंढरीच्या पांडुरंगाच्या त्या कस्तुरी मळवटाच्या मध्ये काळा टिपका म्हणजे आपल्या दर्शनार्थी लोकांच्या पायाची धूळ आणि चंद्रभागेच्या पाण्यात टाकून. अरे तुम्ही इथे येऊन अभ्यास केला का? किंवा मॅनेजमेंटला विचारलं का? मंदिर व्यवस्थापनाला विचारलं का? कोणाला हे काम दिलंय? त्याला किती महिन्याचा पगार आहे? अशा प्रकारचं काहीही न विचारता आपल्या सोशल मीडियाला व्हिडिओ बनवायचा द्यायचा टाकून आणि त्याच्यातून त्यांना काही अपेक्षा असतात, पैसे गिसे कमवायचे आणि तिथून पुढे चालायचं. मी एवढंच माझं मत आहे, सोशल मीडियावरून तुम्ही पैसे कमवा पण चुकीच्या कॉन्टेंटद्वारे नाही. आणि विशेष करून आमच्या धर्माबद्दल, आमच्या भगवंताबद्दल आणि धामाबद्दल बोलून चुकीचं, तर मग ते तर चुकीचं आम्हाला सरळ करावंच लागेल. कारण काय म्हणतात ना, शिष्यमंडळ चुकलं तर गुरुजीला काठी हातात घ्यावीच लागते. तर एक प्रचारक या नात्याने माझं सुद्धा एक स्वतंत्र व्यासपीठ, ऑनलाईन व्यासपीठ आहे. मी बोलत असतो पण मी जे खरं आहे ते मांडतो. तर एवढंच आहे की भगवंताच्या कपाळाला जर आपली धूळ लावायची असेल तर आपल्याला तेवढी आध्यात्मिक उंची प्राप्त करावं लागते. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, त्यानंतर गोरोबा काका असे महान संत आहेत ना, त्यांच्या पायाची धूळ इथे छोट्या टिपक्यात काय त्या सगळ्या धुळीने आंघोळ करेल आमचा देव. एवढा कृपाळू उदार आहे ना. पण आत्ता जे दर्शनार्थी येतात तर त्यांची आध्यात्मिक उंची तेवढी नाहीये. आणि जे अपेक्षा करत असतील की हो असंच असणार आहे, मी पण गेलो होतो, माझ्याही पायाची धूळ लावली असेल पांडुरंगाने. अरे हजारो वर्षापासून, लाखो वर्षापासून उभा आमचा पांडुरंग आहे आणि एकदा येऊन भेटल्याने कुठेतरी ऐकलं आणि हो असं असेल तर ती अपेक्षाच करणं सर्वात चुकीचं आणि तो मोठा अपराध आहे. तर असं घडलंय का? इतिहासात बघूया की भगवंताच्या माथ्याला धूळ लावण्याविषयी ज्यावेळेस चर्चा झाली, आपल्या पायाची धूळ लावण्याविषयी चर्चा झाली, तर काय परिणाम आला किंवा काय होतं बघा. जेव्हा एकदा नारद मुनी भगवंताची परीक्षा घ्यायला गेले की भगवंता तुमच्यासाठी भक्त कोणत्या मर्यादेपर्यंत जाऊ शकतो, त्यात समर्पण कसं असू शकतं, तर ते दाखवण्यासाठी त्यांनी अशी एक लीला केली. भगवंत म्हणले माझं डोकं दुखतंय आणि माझ्या भक्तांकडे जा. आता नारद मुनी भक्त नाही का? नारद मुनी भक्तच आहे, पण काही उद्देश भगवंताला पूर्ण करायचे असतात म्हणून भगवंत ते अशा वेगवेगळ्या प्रकारे करतात आणि त्याची प्रेरणा त्या भक्तांनाही कळते है ना. माझ्या भक्ताकडे जाऊन तुम्ही त्यांच्या पायाची धूळ आणा. त्या कथेमधून वृंदावनच्या गोपीचं किती समर्पण आहे बस एवढंच त्यांना दाखवायचं होतं. म्हणून त्यांनी म्हटले की जा माझ्या भक्तांगू पायाची धुळी आणा. मग या कथेद्वारे आणखी काही सिद्धांत बाहेर पडले. कसे? ज्यावेळेस ते प्रत्येक भक्ताकडे जायचे नारद मुनी की भगवंताची डोकेदुखी वाढली आहे आणि त्याच्यावर एकच औषध आहे की तुमच्या पायाची धूळ पाहिजे. तर भक्त काय सांगायचे? बाबा आम्ही शास्त्रात वाचलंय, भगवंत महान आहेत, आपण लहान आहे आणि आपल्या पायाची धूळ जर त्यांच्या मस्तकाला लावणं म्हणजे काय झालं की शिष्याने गुरुला म्हणजे पायाची धूळ डोक्यावर टाकली गुरुच्या, हे अपराध नाही का? तशाच पद्धतीने लहान महानावर जर धूळ उडवत असेल आपल्या पायाची तर तो अपराध असतो.
आम्हाला काही नरकात नाही जायचं बाबा, आमच्या पायाची धूळ भगवंताच्या तिथे अंगाला काही कुठंच नाही, आम्ही नाही देऊ शकत. अशा पद्धतीचं वक्तव्य एक सिद्धांतच मांडला ना इतर भक्तांनी. मग गोपींकडे जाऊन मग नारदांनी ती धूळ आणली, चरण रज आणली. तर मग ते एक तिथून गोपींची जी विशेषता आहे, आध्यात्मिक उंची आहे, ती या लीलेद्वारे भगवंताने प्रकट केली. याचा अर्थ हा नाही की बाकी ज्यांनी धूळ नाही दिली मग ते छोटे भक्त होते. हा मूर्खपणा आपला असतो भेदभाव बघण्याचा, त्या लीलेचा उद्देश समजायचा. तर थोडक्यात एवढंच मला सांगायचं की इथून बघा दोन सिद्धांत स्पष्ट कळतात की आपल्या चरणाची धुळी भगवंताला देणं एक अपराध आहे, नरकवास आपल्याला मिळू शकतो है ना, पतन होऊ शकतं आपलं. आणि त्या ठिकाणी गोपी आपल्या चरणाची धुळी देतात का, त्यांचं समर्पण भाव, त्यांचा त्याग आहे. आणि त्यांना सुद्धा नारद मुनी म्हणतात बघा तुम्हाला माहिती आहे ना, चरणाची धुळी देवाला देणं म्हणजे काय माहिती आहे का, नरकवास आहे. ते म्हणतात चालेल, आम्ही भगवंताची डोकेदुखी कमी करू शकलो तरी चालेल, एक क्षण जरी डोकेदुखी कमी झाली आमच्या धुळीमुळे तर आम्ही हजारो वर्ष नरकवास भोगायला तयार आहे. मग हे सुद्धा गोपींनी मान्य केलं. याच्यावर स्पष्ट होतंय की त्यांची पण इच्छा नव्हती देण्याची, पण त्यांचा उद्देश वेगळा होता म्हणून त्यांनी चरणधुळी दिली. आता आपल्यातलं या सध्या उपस्थित असणारा असा कोण महानुभाव आहे ज्याला चरणधुळी देवाला द्यायची, तिथे देवाने सांगितलंय अरे माझं डोकं दुखतंय, अमुक गावच्या व्यक्तीला दर्शनार्थी आलेत, त्यांच्या पायाची धुळी माझ्या याच्यात रोज टाका. त्यांचं डोकं दुखत नाहीये. त्यांचं डोकं असे फालतू कॉन्टेंट लोक जे पसरवतात ना, ते ज्यावेळेस प्रसारित होतं त्यावेळेस भगवंताचं डोकं दुखतंय. आणि ते आपल्याला समजलं पाहिजे. आज आपला सनातन धर्म, भागवत धर्म खाली जाण्याचं कारण, पतन होण्याचं कारण आहे की आपण अशाच कॉन्टेंटवर प्रश्न उद्भवत नाही. आपल्याला प्रश्न करण्याची हिंमत होत नाही. आणि आपण काय करतो, शेअर करतो. शेअर का, कारण ज्ञानच नाही आमच्याकडं. ते म्हणतात ना माझ्याजवळ हिरा आहे पण मी तो हिरा कशाला वापरतोय, चप्पलमध्ये खिळा ठोकायला का, ज्ञान नाही म्हणून. मला कळलं का, मला ज्ञान असतं हो, हिरा आहे हा, चप्पलमध्ये खिळा ठोकायला आपण दगड वापरायचा असतो किंवा हातोडा वापरायचा असते, छोटी हातोडी, पण मी ते हिऱ्याला वापरतो का, ज्ञान नाही. तर असं झालंय. अशा प्रकारचे कॉन्टेंट आपण बघून त्यांचे व्ह्यूज वाढवतो, तो फालतूपणा समाजात अधिक पसरतो आणि मग ती परंपरा काय म्हणतात ना, एक भ्रम, एक प्रकारचा सिद्धांत बनून बसतो समाजाला. आणि अशा भ्रामक कथा ऐकून ज्या लोकांच्या हृदयावर कोरलं जातं ना हे, तर त्यांना ज्यावेळेस आमच्यासारखे सांगतात ना स्पष्टपणे पुरावे देऊन, तर त्यांना ते पटत नाही. आणि ते काय करतात माहिती आहे, ते खाली कमेंट करणार यांचा नवीन प्रॉडक्ट आला असेल आणि मग तुम्ही अभ्यास करा महाराज. अरे आम्ही काही इथं गोट्या खेळत बसलो काय, आम्हाला माहिती आहे म्हणून पुराव्यासहित बोलतो. तर एवढंच आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. भगवंताचे आम्हाला पुरेपूर वर्णन केलेलं आहे. ते आम्ही संतांच्या मुखातून ऐकून, शास्त्रातून वाचून आम्हाला कळतं म्हणून आम्ही बोलतो. आणि तुम्हाला वाटत असेल की हो खरोखर आपल्या अशा ज्ञानाची गरज आहे समाजाला, तर त्यांना हे पाठवा ना, हा व्हिडिओ त्यांना पाठवा आणि त्यांना म्हणा तुमचे तोंड गप करा आणि हे बघा वास्तविकता ही आहे. तर मी एवढंच सांगेल की या ठिकाणी जो भ्रम होता तो निघाला असेल अशा प्रकारची आशा करतो. आणि भविष्यात कोणी जरी बनवलं तर अशा प्रकारचे कॉन्टेंट आले ना, शेअर नाही करायचे. त्याला रिपोर्ट करून, रिपोर्ट असतं तिथे, त्याला डाऊनफॉल करायचा तशा गोष्टीचा, म्हणजे रिजेक्ट झालं पाहिजे यूट्यूबद्वारे, इंस्टाग्रामद्वारे. त्याला कमेंट करायची की हे बघ अशा प्रकारचा वास्तविकता आहे, हा व्हिडिओ बघ. आणि अशा लोकांना फॉलो करून कशाला मोठं करताय, त्यांना म्हणायचं अभ्यास करून या आधी. तर समाज असा आहे, मोठी दाढी, मोठी गाडी, मोठं पद, नंतर कपडे, अशा प्रकारच्या गोष्टी पाहून साधूची किंमत ठरवतात. तर साधू हा हृदयाने असतो, वृद्ध जो असतो तो ज्ञानाने असतो. आणि जे काही बोल असतात हृदयाला पोचणारे ते असतात अनुभवाचे. तर या ठिकाणी संतांची कृपा आहे म्हणून मी या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवतोय. त्यांच्या कृपेनेच मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर सर्वांना परत एकदा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आभार आहेत, धन्यवाद आहेत. तुम्ही इतरांना पाठवा. खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी, श्री हरी विठ्ठल.